NCMC स्मार्ट कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर टोकियोनंतर जपान आणखी एक राजधानी का उभारणार आहे? सरकारनं कंपन्यांना कॅनवरील एनर्जी ड्रिंक लेबल काढण्यासाठी मुदत दिलेली आहे, तर सर्व सरकारी सरकारी आस्थापनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक संकुलं उभारली जाणार आहेत. तर वैभव सूर्यवंशी कोणत्या गोलंदाजाला घाबरतो? रिचा चड्डाच्या विधानामुळे वाद निर्माण झालेला आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 30 जुलै वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी NCMC स्मार्ट कार्डची. ST प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झालं नसल्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या वतीनं अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसंच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरीही काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेलं नाहीये. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्यामुळे पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावं लागू नये याची दखल सरनाईक यांनी घेतली. पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून घेऊन NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी टोकियोची. भूकंपाच्या धोक्यामुळे जपान सरकार टोकियोमध्ये दुसरी राजधानी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सनाए ताकाईची सरकारनं या उद्देशानं एक अधिसूचना जारी केली आहे. भविष्याचा वेध घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं जपान सरकारचं म्हणणं आहे. 1868 मध्ये टोकियोला जपानची राजधानी म्हणून मान्यता देण्यात आली होती. जपान सरकारनं दुसरी राजधानी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला आता मंजुरी दिली आहे. मात्र या प्रस्तावामुळे जपानमध्येच वाद निर्माण झालेला आहे. विरोधी पक्षांच्या मते याचा फायदा जपान इनोव्हेशन पार्टीला होणार आहे. जपानची राजधानी टोकियो पुढल्या 30 वर्षात भूकंपांसाठी सर्वाधिक असुरक्षित असेल. इथे 7 तीव्रतेचा भूकंप होण्याची 70% शक्यता आहे. टोकियोच्या खाली भूभंग रेषा सक्रिय आहेत, जिथे पॅसिफिक प्लेट, फिलिपिन प्लेट, युरेशियन प्लेट आणि उत्तर अमेरिकन प्लेट या 4 टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात. जपानमधील बहुसंख्य सूचीबद्ध कंपन्यांची मुख्यालयं सध्या टोकियोमध्ये आहेत. शिवाय जपानची 30% लोकसंख्या ही टोकियोमध्ये राहते आणि टोकियोमध्येच रोजगाराचा सगळ्यात मोठा आधार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची. भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं उच्च कॅफीन युक्त उत्पादनं विकणाऱ्या कंपन्यांना एनर्जी ड्रिंक हा शब्द न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात अशा उत्पादनांवर एनर्जी ड्रिंक असं लेबल लावण्यासाठी कोणतंही मानक नाहीये. शरीर आणि मनाला ऊर्जा देते किंवा अशक्तपणा दूर करते यांसारखे दावे दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे कंपन्यांनी असे दावे करणं टाळावं. पेप्सी आणि इतर अनेक कंपन्या या निर्णयाचा मात्र निषेध करतायत, कारण त्यांच्या मते त्याचा त्यांच्या ब्रँड आणि विक्रीवर परिणाम होऊ शकतो. मात्र FSSAIचे CEO रजित पुन्हानी यांनी स्पष्ट केलंय की कंपन्यांना असहमती असल्यास त्या न्यायालयात जाऊ शकतात. कंपन्या अखेर नियमांचं पालन करण्यास सहमत झाल्या आहेत. FSSAIनं त्यांना लेबल बदलण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली आहे. जगभरात उच्च कॅफीनयुक्त पेयांविषयी आरोग्याविषयी चिंता वाढते आहे, ज्यामध्ये कॅफीन, साखर आणि टॉरिन यांचं प्रमाण जास्त आहे.
परिणामी इंग्लंडमध्ये पुढील वर्षी एप्रिलपासनं 16 वर्षांखालील मुलांना अशा पेयांच्या विक्रीवर बंदीही करण्यात आलेली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी सरकारी निमसरकारी आस्थापनांची. अन्न आणि औषध प्रशासनानं आजपर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर छापे टाकले आहेत, किती सरकारी आस्थापनांवर कारवाई केली आहे, असा प्रश्न उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय. तसंच कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांवर नको, मंत्रालय, उच्च न्यायालयासह सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीनं तपासणी करा, असे आदेशही उच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. पॉडकास्टची पाचवी बातमी माजी सैनिकांसाठी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या मालकीच्या जमिनीवर आता सातारा आणि पंढरपूरमध्ये विकास कामांना गती दिली जाते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अत्याधुनिक संकुलं उभारली जातील. ही माहिती पर्यटन, खाण आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. साताऱ्यात उभारण्यात येणाऱ्या संकुलात वीर, नारी आणि माजी सैनिकांच्या पत्नी चालवत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध असतील. त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं. रवींद्र जडेजा तंदुरुस्त असून श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात परतलेला आहे. त्याचा आणि राजस्थान रॉयल्सशी संबंधित असलेल्या वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचे हे दोन्ही खेळाडू प्रश्नांच्या रॅपिड फायर फेरीला सामोरे जाताना दिसतायत. त्यांना विचारलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की त्यांना कोणत्या गोलंदाजाची सगळ्यात जास्त भीती वाटते, तर वैभवनं उत्तर दिलंय कुणीही नाही. रवींद्र जडेजानं लगेच वैभवच्या उत्तराला आणखी रंजक बनवलं. तो म्हणालाय त्याच्यासारखा कुणी बाजारात आलेला नाही. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री रिचा चड्डाची. बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयासोबतच रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिचा चड्डा सध्या एका नव्या वादानुसार समाज माध्यमांच्या केंद्रस्थानी आलेली आहे. तिनं ज्येष्ठांच्या सन्मानाबाबत समाज माध्यमावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरनं नेटकरी 2 गटात विभागले गेले आहेत. एका पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की कृपया फक्त म्हणून बुजुर्ग लोकांचा सन्मान करू नका की ते सिनियर सिटीझन आहेत, त्यांच्या वयामुळे त्यांचा सन्मान करू नका, ते फक्त तुमच्या आधी जन्माला आले आहेत, त्यांना तो सन्मान कमावू द्या. या पोस्टमध्ये वयाशी संबंधित इतर मुद्द्यांचाही उल्लेख होता, ज्याला अनेक युजर्सनी अत्यंत असंवेदनशील आणि अपमानजनक मानलंय. रिचाच्या या वक्तव्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.